नमस्कार मंडळी. कुंभ राशीच्या मंडळींनो, आज बुधवार 17 जून हा दिवस तुमच्या आयुष्यात असा काही बदल घडवू शकतो की पुढील अनेक वर्ष तुम्ही हा दिवस विसरू शकणार नाही. हो मंडळी, ग्रह नक्षत्राची अशी दुर्मिळ स्थिती तयार होत आहे. अनेक कुंभ राशींच्या जीवनात अचानक धनलाभ, मोठी खुशखबर, प्रतिष्ठा, यश, नशिबाचा प्रचंड स्फोट होण्याची शक्यता दिसत आहे. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती शेवटपर्यंत ऐकली नाही तर कदाचित तुमच्या आयुष्यात येणारा सर्वात मोठी संधी तुमच्या हातातून निसटू शकते. कारण 17 जूनच्या दिवशी ग्रह असा गुप्त संदेश देत आहे जे फक्त निवडक कुंभ राशीच्या लोकांसाठी आहे. आणि आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ ज्या वेळी पाहत आहात त्या क्षणी विश्व तुमच्यासाठी काहीतरी मोठी योजना तयार करत आहे. कदाचित तुम्हाला एखादा फोन कॉल, कदाचित एखादी व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात परत येणार, कदाचित अनेक दिवस अडकलेले पैसे तुम्हाला हातात येणार, एखादी अशी बातमी मिळणार आहे जी तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू आणू शकते. मंडळी, अनेक दिवसापासून तुम्ही संघर्ष करत आहात, कधी पैशासाठी, कधी नात्यासाठी, कधी करिअरसाठी, तर कधी नशिबाच्या एका चांगल्या संधीसाठी. पण आता ग्रह सांगत आहे की तुमचे प्रतीक्षेचा काळ संपत आला आहे. 17 जूनचा दिवस तुमच्यासाठी एक नवीन अध्यायाची सुरुवात करू शकतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या क्षणी नशीब तुमच्यावर मेहरबान होतं त्या क्षणी काही लोक तुमच्या प्रगतीवर जळू लागतात. म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक व्यक्तीबद्दल सांगणार आहे ज्यापासून तुम्हाला सावध राहायचं आहे. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला भगवान गणेशजीच्या संबंधित एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय अनेक लोकांनी श्रद्धेने केला आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल अनुभवले. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि सुरुवात करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये जय गणेश, श्री स्वामी समर्थ मंडळी नक्की लिहा. कारण उद्याचा दिवस गणेश लिहिले तरी सकारात्मक ऊर्जा आणि तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तर तयार आहात ना जाणून घेण्यासाठी? रोज 17 जून कुंभ राशीच्या जीवनात कोणती मोठी घटना घडणार आहे, कोणत्या क्षेत्रात अचानक धनलाभ होतो, कोणती खुशखबर तुमची वाट पाहत आहे आणि ग्रहाची दिलेली तो गुप्त इशारा कोणता आहे. चला तर मग वेळ न दडवता सुरुवात करूया आजच्या अत्यंत खास आणि रोमांचक व्हिडिओबद्दल. चला तर मंडळी, राशी भविष्याला सुरू करू. कुंभ राशीच्या मंडळींनो, 17 जूनचा दिवस तुमच्या जीवनात ऊर्जेचा एक वेगळाच प्रवाह जाणवू शकतो. अनेक दिवसापासून ज्या गोष्टी अडकलेल्या होत्या, ज्या कामासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत होतात, ते हळूहळू मार्ग लागण्याची चिन्हे दिसू शकतात. कधी कधी तुम्हाला आयुष्यात असा काळ येतो कितीही मेहनत केली तरी अपयश परिणाम मिळत नाही. मनात प्रश्न निर्माण होतात, माझे नशीब असे का, माझ्या आयुष्यात चांगले दिवस कधी येणार. पण ग्रहाची हालचाल सांगत आहे की कुंभ राशीसाठी आता परिस्थिती बदलण्यास सुरुवात होत आहे. तुमच्यापैकी अनेक जण गेल्या काही महिन्यापासून आर्थिक, मानसिक किंवा कौटुंबिक ताणतणावातून जात असतील, तर काही लोकांना वाटत असेल की त्यांच्या प्रत्येकाची कुणी दखल घेत नाही. पण बुधवारचा दिवस एक नवीन आशेचं किरण घेऊन येतो. विशेष म्हणजे या दिवशी तुम्हाला एखादी अशी व्यक्ती भेटू शकते जी तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाची ठरू शकते. एखादा मित्र, नातेवाईक, वरिष्ठ अधिकारी किंवा जुना परिचय तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येतो. ज्या लोकांचे नोकरी संबंधित प्रयत्न सुरू आहेत त्यांना अचानक सकारात्मक संकेत मिळू शकतात. मुलाखती, अर्ज, व्यावसायिक चर्चा किंवा नवीन प्रकल्प यामागे प्रगती होण्याची शक्यता आहे. मंडळी, विश्व कधी कोणाची मेहनत वाया जाऊ देत नाही, फक्त योग्य वेळ येण्याची गरज असते. आणि कुंभ राशीसाठी ही योग्य वेळ जवळ येत असल्याचे संकेत ग्रह देत आहे. मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, जेव्हा नशीब तुमच्या बाजूने उभा राहतं तेव्हा आत्मविश्वास वाढणे स्वाभाविक आहे. आत्मविश्वास आणि अहंकार यामध्ये खूपच बारीक फरक असतो. त्यामुळे कोणतीही चांगली बातमी मिळाली, यश मिळाले किंवा पैसा मिळाला तरी नम्रता सोडू नका. कारण नम्रतेने मिळालेले यश टिकते तर अहंकाराने मिळालेले यश हातातून निसटते. 17 जून रोजी सकाळपासून तुमच्या मनात सकारात्मक विचार ठेवण्याचा प्रयत्न करा. नकारात्मक लोकांपासून आणि चर्चा करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. काही कुंभ राशीच्या लोकांना या दिवशी
एक शुभ संकेतही मिळू शकतो. हे संकेत साधे वाटतील, पण ते तुमच्या भविष्यात मोठी बदलायची सुरुवात असू शकते. चांगली बातमी समजेल. म्हणून मंडळी, 17 जूनच्या दिवशी स्वतःवर विश्वास ठेवा, कारण ग्रह सांगत आहे की तुमच्या जीवनात बंद दरवाजे आता हळूहळू उघडणार आहे. धनलाभ ग्रहाची जी मोठी संकेत दिला आहे ते ऐकून तुम्हाला आश्चर्यचकित वाटन. तर मंडळी, आता आपण त्या विषयाबद्दल बोलणार आहोत. प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत आहे. पैसा, संपत्ती आणि आर्थिक प्रगती. 17 जून दिवस आर्थिक दृष्टिकोनातून काही कुंभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. ग्रहाची स्थिती सूचित करते अनेक दिवसापासून अडकलेले आर्थिक कामे आता मार्गी लागू शकतात. तुमच्यापैकी काही लोकांना एखादा पैसा दिले असतील आणि परत मिळवण्याची आशा जवळ सोडली असेल, पण अचानक एक व्यक्तीकडून संपर्क होऊ शकतो. काही लोकांना अचानक जुने थकीत पैसे मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. एखादी मोठी ऑर्डर, नवीन ग्राहक किंवा अचानक वाढलेली विक्री तुमच्या चेहऱ्यावर मोठा प्रतिसाद देत आहे. काही कुंभ राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी बोनस, इंटरव्ह्यू किंवा अतिरिक्त आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. काहींना नवीन उत्पन्नाचा मार्ग सापडू शकतो. मंडळी, पैसा हा फक्त मेहनतीच मिळत नाही. योग्य वेळ, योग्य संधी आणि योग्य निर्णय याचाही त्यामध्ये मोठा वाटा असतो. आणि ग्रह सांगत आहे की 17 जून रोजी तुमच्या समोर अशी एखादी संधी येऊ शकते जी भविष्यात मोठा आर्थिक फायदा घेऊ शकते. काही लोक तुम्हाला मोठ्या नफ्याचे स्वप्न दाखवू शकतात. इथे पैसे गुंतवा. अशा वेळी भावनेच्या भरात बुद्धीने निर्णय घ्या. लक्षात ठेवा, खरा पैसा तो जो प्रामाणिक मार्गाने आला, संयमाने मिळतो. 17 जून रोजी तुम्ही जर एखादा आर्थिक निर्णय घेत असाल तर घाई करू नका. कागदपत्रे नीट वाचा, सल्ला घ्या आणि मगच पाऊल उचला. आणखीन एक महत्त्वाचा संकेत, काही कुंभ राशीच्या लोकांच्या घरात एखादी आनंदाची बातमी येऊ शकते ज्याचा संबंध थेट पैशाशी नसला तरी भविष्यात आर्थिक स्थिरता देणारी ठरू शकते. नोकरीची संधी, व्यवसायातील भागीदारी, नवीन प्रोजेक्ट, मालमत्तेशी संबंधित शुभ घडामोडी, हे सर्व संकेत तुमच्या आर्थिक भविष्यासाठी शुभ ठरू शकतात. लक्ष्मी माता त्यांच्याच घरात स्थिर राहते. प्रामाणिकपणा आणि कृतज्ञता ज्यांच्या घरी असते. म्हणून 17 जून रोजी काही लाभ मिळतील त्याबद्दल देवाचे आभार मानायला विसरू नका, कारण मनाकडे अधिक समृद्धी आकर्षित होते. पण पैसा आणि यश मिळाल्यानंतर मनाला खरी शांती कशातून मिळते? ती मिळते प्रेम, नाते आणि कुटुंबाच्या आनंदातून. आणि 17 जून रोजी कुंभ राशीच्या प्रेम जीवनात, नातेसंबंधामध्ये काही घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी पुढे बघा. पैसा, यश आणि प्रगती महत्त्वाची असते, पण आयुष्यात खरा आनंद मिळतो ते आपल्या माणसामुळे. आणि म्हणूनच आता आपण जाणून घेणार आहोत 17 जून रोजी तुमच्या प्रेमसंबंधामध्ये, कौटुंबिक नात्यामध्ये कोणते विशेष बदल घडू शकतात. ग्रहाची स्थिती सांगते की अनेक कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात भावनिक आनंदाचे क्षण येतात. गैरसमज, दुरावा किंवा मनातील नाराजी अनेक दिवसापासून सुरू होते ती हळूहळू कमी होण्याची शक्यता देखील असते. प्रेम संबंधात असलेल्या व्यक्तीसाठी हा दिवस खास ठरू शकतो. तुमच्या जोडीदाराकडून एखाद्या आनंददायी संकेत मिळू शकतो. काही लोकांना त्यांच्या नात्याबद्दल सकारात्मक निर्णय घ्यायला मिळू शकतो. ज्याचे लग्न ठरायचे आहे त्यांच्यासाठी काही शुभ घडामोडी घडण्याचे संकेत दिसत आहे. विवाहित लोकांसाठी हा दिवस अधिक मजबूत आहे. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कधी कधी आपण बरोबर असूनही नातं टिकवण्यासाठी एक पाऊल मागे घेतो. तर कुंभ राशीच्या लोकांना जुना मित्र, जुनी मैत्री किंवा भूतकाळातील एखादी व्यक्ती पुन्हा संपर्क करू शकते. म्हणून मन खुले ठेवा, सकारात्मकतेने प्रयत्न नात्याकडे पहा. पण आता पुढे आपण जाणून घेणार आहोत सर्वात महत्त्वाचा भाग, कोणती कुंभ राशीच्या लोकांना मिळू शकते यशाची मोठी संधी. कुंभ राशीच्या मंडळींनो, आतापर्यंत आपण धनलाभ, प्रेम, नाती, यशाचे संकेत पाहिले. प्रत्येक चांगल्या काळासोबत एक सावधगिरी देखील महत्त्वाची असते. आणि 17 जूनसाठी ग्रहांनी दिलेला सर्वात मोठा इशारा हाच आहे, तुमचे यश सर्वांनाच आवडेल असं नाही. हो मंडळी, जेव्हा एखादी व्यक्ती आयुष्यात प्रगती सुरू होते
तेव्हा काही लोक आनंदी होतात, पण काही लोकांच्या मनात मस्कर निर्माण होतो. म्हणूनच या काळात तुम्हाला योजना, तुमचे पुढचे पाऊल आणि तुमची आर्थिक माहिती प्रत्येकाला सांगणे टाळा. कधी कधी आपण आनंदाच्या भरात आपल्या सर्व गोष्टी इतरांसोबत शेअर करतो, पण प्रत्येक जण तुमच्या हिताचा विचार न करता असेल असे नाही. ग्रह सूचित करत आहे की काही कुंभ राशीच्या लोकांच्या आसपास अशी व्यक्ती असू शकते जी वरून गोड बोलते पण मनातून तुमच्या प्रगतीवर खुश नसते. म्हणून पुढील काही दिवसात तुमचे कोणते कागदपत्रावर घाईत सही करू नका. मोठ्या व्यवहारामध्ये सावध राहा. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. मंडळी, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, 17 जून रोजी रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ग्रहाची स्थिती अशी आहे की छोटा गैरसमज मोठ्या वादात बदल करू शकतो. तुम्ही शांत राहिला तर परिस्थिती तुमच्या बाजूने राहील, पण जर रागाच्या भरात बोलला तर नंतर पश्चाताप नक्की होईल. तर मंडळी, कुंभ राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत ज्याची अनेक जण आतुरतेने वाट पाहत आहे. 17 जून बुधवारचा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी केलेली प्रार्थना, श्रद्धा, सकारात्मक कर्म मनाला बळ देतात आणि नवीन सुरुवातीसाठी प्रेरणा देतात. म्हणून उद्या सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्या इच्छेनुसार स्मरण करा. मनात एक सकारात्मक संकल्पना करा. हे गणराया, माझ्या जीवनातील अडथळे दूर करा. मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. मेहनतीचे फळ द्या आणि माझ्या कुटुंबावर तुमची सदैव कृपा राहू द्या. यानंतर शक्य असल्यास भगवान गणेशजीच्या प्रतिमेसमोर किंवा मंदिरात जाऊन प्रार्थना करा. गणेशजींना दुर्वा अर्पण करा. लाल किंवा पिवळे फूल अर्पण करा. ओम गण गणपते नमः या मंत्राचा श्रद्धेने 108 वेळा जप करा. शक्य असेल एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. दान केल्याने केवळ पैसे नसते, मदतीचा हात देणे, प्रत्येक शब्द बोलणे आणि इतरांना आधार देणे हेही मोठे पुण्य मानले जाते. एक छोटा उपाय करा. हातात 1 रुपयाचे किंवा 5 रुपयाचे नाणे घ्या. गणेशजीचे नाव घेता त्या नावावर फुकरा मारा आणि ते नाणे आपल्या खिशात ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवा. हा उपाय श्रद्धेने प्रतीक म्हणून केला जातो. संध्याकाळी घरात दिवा लावा. कुटुंबासाठी काही क्षण शांतपणे घालवा. मनातील नकारात्मक विचार सोडा, कारण सकारात्मक विचार हाच खऱ्या अर्थाने भाग्य बदलण्याची सुरुवात असतं. जर मंडळी तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये जय गणेश, माझे भाग्य उजळू दे आणि श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील राशी भविष्याच्या पुन्हा भेटू. तोपर्यंत गणरायाची कृपा तुमच्यावर सदैव राहो. तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यशाची भरभराट हो. तर मंडळी, 17 जून दिवस कुंभ राशीसाठी साधा दिवस नव्हता, पण विश्व तुमच्यासाठी काहीतरी नवीन लिहित. कदाचित एक मोठी खुशखबर, कदाचित अचानक धनलाभ, कदाचित एखादी अशी संधी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. 17 जून तुमच्या घरात सुख यावं, धनाची भरभराट यावो, नात्यामध्ये प्रेम वाढो आणि गणरायाची कृपा सदैव तुमच्यावर राहो. गणपती बाप्पा मोरया, माझे भाग्य उजळू दे. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर हसत आनंद राहा, मेहनत करत राहा आणि विश्वास ठेवा, कारण कुंभ राशीचे नशीब आता जागे होत आहे. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय बाय सर्वांना.